दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। हनुमान जन्मोत्सवानिमित्तानं शहरातील जी प्रमुख मंदिरे आहेत त्या ठिकाणी विद्युत रोषणाईसह सजावट करण्यात आली। याबरोबरच हनुमान पठणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। गेल्या 70 वर्षांपासून दक्षिणमुखी मंदिर असल्यानं जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। आज हनुमान जयंतीनिमित्त भाविकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। तसंच या ठिकाणी दक्षिणमुखी हनुमान भक्त प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर तसंच रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। दिवसभर चाललेल्या या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला आहे दक्ष पोलीस न्यूजचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी। श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने शहरातल्या जे प्रमुख मंदिरं आहेत बजरंगबलीचे ठिकाणी आपल्याला विधिवत पूजा आणि गर्दी होताना दिसून येत आहे। त्याचबरोबर आता आपण नाशिकच्या मायको सर्कल या ठिकाणी असलेलं दक्षिणमुखी मंदिर हे देखील आता 70 वर्ष जुने मंदिर आहे आणि या ठिकाणी भाविकांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात अशी देखील भावना आता भाविकांची आहे। आपण बघू शकतो आता दक्षिणमुखी हे जे मंदिर आहे या ठिकाणी भाविकांची दर्शन घेण्यासाठी रांगच रांग आहे। जर आपण या दृश्याच्या माध्यमातून बघतोय की या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शन घ्यायला रांग आहे आणि या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी ब्लड क्लॅम्प देखील आणि आयोजित केलेला आहे आणि किती आत्तापर्यंत भाविक दर्शनासाठी आलेले आहेत आणि काय काय नियोजन असणार या जयंतीनिमित्ताने आपल्याबरोबर आता पुजारीत आपण त्यांच्याशी बोलणार। काका नमस्कार, आज हनुमान जयंती आहे, आपल्याकडं कशी सुरुवात झाली, किती भाविक आले, काय सांगा? आमच्या श्री दक्षिणमुखी हनुमान भक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी या ठिकाणी आलेल्या सगळ्या भाविकांचं स्वागत करतो आहे आणि दक्षिणमुखी हनुमान भक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी भावनात्मक रुद्र स्वाकार हा 3 दिवस आयोजित केलेला असतो। जन्मोत्सवाच्या निमित्ताने 3 दिवस हा रुद्र स्वाकार असतो। 21,000 हवनाच्या आहुती सर्व ट्रस्टींच्या माध्यमातून भाविकांच्या माध्यमातून तिथे दिले अर्पण केले जातात। त्याचबरोबर या ठिकाणी सामाजिक उपक्रम म्हणजे ब्लड डोनेशनचे कॅम्प या ठिकाणी समता ब्लड बँक, नाशिक ब्लड कॅम्प आणि सरकारी आपलं सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून दरवर्षी साधारणतः सकाळी 9 पासून रात्री 11:30पर्यंत 350 ते 400 बॅगचं ब्लड डोनेशन कलेक्शन होत असतं। त्याचबरोबर सुप्रसिद्ध नेत्र चिकित्सक तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत बिर्लाजी यांच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी नेत्रचिकित्साचा मोफत कार्यक्रम राबवला जातो। त्याचबरोबर ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारचं डोनेशन स्वीकारलं जात नाही, पावतीच्या माध्यमातून घेतलं जात नाही। केवळ दानपेढीच्या माध्यमातून जे काही वर्षभरात पैसे मिळतात त्या माध्यमातून सगळे उपक्रम राबवले जातात। माननीय धर्मदाय आयुक्तांच्या निर्देशानुसार वेळोवेळी दुष्काळ असो, मुख्यमंत्री फंड असो, कोविड असो, सर्व धर्मीय सामुदायिक विवाहाचा कार्यक्रम असतो, प्रत्येक वेळी प्रतिष्ठानच्या वतीने 1-1 लाखाप्रमाणे आत्तापर्यंत 8 लाख रुपये आपण अशा विविध कार्यक्रमात दिलेले आहेत। त्याचबरोबर गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे स्मार्ट सिटीचं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रमाणे स्मार्ट सिटीची निर्मिती चालू आहे, त्याचबरोबर स्मार्ट स्कूल बनवण्याचं ग्रामीण भागातील आदिवासी शाळेंचं उद्धार करण्यासाठी ती स्कीम आहे। त्या स्कीममध्ये सुद्धा आपल्या या ठिकाणी त्र्यंबक तालुक्यातील वाघेरा म्हणून जे विलेज आहे आदिवासी क्षेत्रातलं, त्या ठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला आपण 450 विद्यार्थ्यांकरता 1 लाख रुपयांचे त्यांना विविध कलरचे आपण ड्रेसेस उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ती शाळा नाशिक जिल्ह्यात नंबर 2च्या प्रमाण त्यांना प्रमाणपत्र मिळालं। हे सामाजिक धार्मिक उपक्रम करत असताना या ठिकाणी आपण प्रभू श्री रामचंद्रांचे गीतांचा कार्यक्रम आज संध्याकाळी ठेवलेला आहे। या ठिकाणी कपिकुल पीठमचे जे आहेत त्यांचे प्रमुख त्यांच्या माध्यमातून सायंकाळी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। काल या ठिकाणी पंडित उदयजी पांडेजी म्हणून आहेत, त्यांचं आपण सुंदरकांडचा कार्यक्रम केलेला आहे आणि अनेक वर्षभरामध्ये सामाजिक धार्मिक आपण उपक्रम घेत असतो। या परिसरातील जे गोरगरीब आहेत त्यांना खरोखर डॉक्टरांना फी देणं अवघड आहे, अशाला सुद्धा आपण चेकद्वारे पैशांची व्यवस्था करत असतो आणि पुढे भविष्यामध्ये या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रामध्ये आपल्याला बोरवेलचं काम हाती घ्यायचं की जेणेकरून 25 मिनिटमध्ये बोरवेल कशा पद्धतीने निर्माण होतील आणि आलेल्या सगळ्या भाविकांचं पैशाचं अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या माध्यमातून आपण करत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाची आपली ही मूर्ती ही 250 किलो वजनाची पंचधातूची बनवलेली आहे।
पूर्ण शहरामध्ये आपण जर पाहाल तर पंचधातूची 250 किलो वजनाची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूर्तीचं मुख हे दक्षिण दिशेला असून ती मूर्ती अश्वस्थ वृक्षाखाली आहे आणि त्यामुळे या मूर्तीचा अनेक भाविकांना फार मोठ्या प्रमाणावर त्यांना त्याची प्रतीची आली आहे. म्हणून भाविकांचे फार मोठं श्रद्धास्थान या ठिकाणी भाविक नाशिक शहरातल्या कान्याकोपऱ्यातून येतात. जेव्हा आम्ही सहज विचारलं नाशिक रोड असो, दिवाळी असो, आडगाव असो, अगदी अशोकनगर असो, वेगवेगळ्या भाविकांची ह्या मंदिरावर फार मोठ्या प्रमाणात श्रद्धा आहे. हे मंदिराच्या ट्रस्टींच्या सगळ्यांचं आम्ही आभार मानतो सगळ्या भाविकांचं. धन्यवाद. जय महाराज. या मंदिराविषयी संपूर्ण योग्य आणि सविस्तर माहिती देखील घेण्यात आलेली आहे. दक्ष पोलीस न्यूजसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक.